हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी तूप कसं करायचं तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि अगदी कमी भांड्यांचा पसारा करता आपण ही रेसिपी करणार आहोत। जेणेकरून काय होतं की बरेचदा ज्यावेळेस आपण तूप करायला घेतो तर त्यावेळेस काय होतं बराचसा आपला भांड्यांचा पसारा होतो, तर तो कमी कसा करता येईल तर याच्या काही टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चला तर मग आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आता इथे बघा मी 15 ते 20 दिवसांची साय जी मी साचवलेली होती, तर इथे मी एका डब्यामध्ये ती साय घेतलेली आहे आणि मी हा डबा साईसाठीच केलेला आहे जेणेकरून मग मला तूप करण्यासाठी भरपूर अशी साय जमा होते। आणि ज्यावेळेस आपल्याला साय साचून ठेवतो आपण आणि ज्यावेळेस आपल्याला तूप करायचं आहे तर त्यावेळेस ही साय जी असते तर ती अर्धा तास किंवा मग 1-2 तास तुम्ही बाहेर काढून ठेवू शकता जेणेकरून ती रूम टेम्परेचरवरती येईल। आणि तुम्ही जर मिक्सरचं छोटं भांडं घेतलं तरी सुद्धा चालेल, पण बरेचदा काय होतं की जे छोटं भांडं असतं तर त्यामधून जी साय असते तर ती ज्यावेळेस आपण मिक्सर ऑन करतो तर त्यावेळेस ती बाहेर येण्याची शक्यता असते आणि मग त्यामुळे काय होतं मिक्सरसुद्धा खराब होतो आणि बरंचसं पाणी वगैरे खाली सांडतं। तर त्याच्यामुळे मी हे जे ज्यूसरचं भांडं असतं तर ते घेते आणि याने कसं होतं ते ओव्हरफ्लोसुद्धा होत नाही आणि बाहेरसुद्धा पाणी वगैरे येत नाही। तर त्यासाठी मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्यूसरचं। आणि यामध्ये नेहमी बघा फ्रीजमध्ये जे थंड पाणी असतं तर तेच यामध्ये ॲड करायचं। फ्रीज मधल्या थंड पाण्याने कसं होतं की जे लोणी आहे ना तर ते वरती यायला पटकन मदत होते। तर आता मी काय करणार आहे मिक्सरमध्ये हे व्यवस्थित असं फिरवून घेणार आहे आणि फिरवत असताना काय करायचं की 1 मिनिट चालू ठेवायचं, बंद करायचं, असं सतत चालू बंद करत राहायचं 1 मिनिटाच्या अंतरावरती। आणि मध्ये मध्ये सतत थंड पाणी जे आहे फ्रीजमधलं डीप फ्रीजमधलं पाणी घ्यायचं, ते यामध्ये सतत असं थोडं थोडं करून ओतत राहायचं जेणेकरून जे पाणी आहे ते खाली राहतं आणि जे लोणी आहे ते व्यवस्थित असं वर येतं। आणि मग लोणीवरती आलं की बघा तुम्हाला तर दिसतंच की लोणीवरती आलेलं आहे आणि पाणी जे आहे ते खाली राहिलेलं आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता माझं जे लोणी आहे तर ते तयार व्हायला लागलेलं आहे आणि पाणी जे आहे ते खाली आहे आणि लोणी जे आहे ते वरती यायला लागलेलं आहे। तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, पण ज्यावेळेस तुम्ही ही प्रोसेस कराल तर त्यावेळेस तर तुम्हाला नक्कीच दिसेल। तर जे लोणी आहे ते वरती येतं आणि असं सतत आपण 1 मिनिटाच्या अंतरावरती मिक्सर चालू बंद करून फिरवत राहायचं जेणेकरून लोणी वरती यायला आपल्याला मदत होते। तर आता इथे माझं जे लोणी आहे तर ते वरती आलेलं आहे। तर आता इथे मी मिक्सर बंद करणार आहे आणि तुम्ही बघू शकता लोणी किती छान आपलं तयार झालेलं आहे आणि ते वरती सुद्धा आलेलं आहे। बघू शकता किती घट्टसर असं माझं लोणी तयार आहे। तर आता इथे मी ज्या कढईमध्ये मी लोणी करणार आहे तर ती कढई मी घेतलेली आहे आणि हे जे लोणी आहे तर ते व्यवस्थित मी असं हाताने पिळून वगैरे घेणार आहे जेणेकरून त्यातलं जे काही पाणी असेल ते निघून जाईल आणि जे लोणी आहे तेच फक्त आपल्याला घ्यायचं आहे। लोणी घेताना व्यवस्थित असं पिळून घ्यायचं जेणेकरून जे दुधाचे काही अंश वगैरे असतात त्याच्यामध्ये किंवा जो पाणी असतं तर ते निघून जाईल जेणेकरून आपण जेव्हा ते लोणी कढायला ठेवतो तर त्यावेळेस जेव्हा तूप होतं तर त्याचा वास येणार नाही। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आपण। आणि लोणी करताना बघा असं जास्त भांड्यांचा पसारा सुद्धा होत नाही, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला लोणी कढायला ठेवायचं आहे तर तेच डायरेक्ट वस्तू तुम्ही घ्यायची, तेच भांडं घ्यायचं जेणेकरून भांड्यांचा जास्त पसारा सुद्धा होत नाही आणि आपण ज्यावेळेस लोणी करायला घेतो तर त्यावेळेस ते पटकन सुद्धा होतं। आणि हे जे पाणी आहे तर ते डायरेक्ट आपण बेसिनमध्ये टाकून घ्यायचं, कारण की माझी साय जी आहे ती 15 ते 20 दिवसांची साचलेली होती, तर त्यामुळे याचं काही ताक आता होऊ शकत नाही आणि जरी झालं तरी त्याचा जो वास आहे तो वेगळाच येतो। तुमची जर साय फ्रेश असेल म्हणजे अगदी 4 ते 5 दिवसांची तुमची जर जास्त साय साचलेली असेल तर तुम्ही त्याचं जे ताक सुद्धा करून पिऊ शकता, पण माझी साय 15 ते 20 दिवसांची आहे तर त्यामुळे मी ते पाणी जे आहे ते डायरेक्ट बेसिनमध्ये ओतून दिलं जेणेकरून जास्त भांड्यांचा वगैरे पसारा होणार नाही। तर आता जसं मी पहिली बॅच फिरवून घेतलेली होती मिक्सरमध्ये, तर आता तसंच मी सेकंड बॅच सुद्धा या सायची मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि त्याचं सुद्धा बघू शकता तुम्ही किती छानसर असा लोण्याचा गोळा तयार झाले
आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान आपलं लोणी दिसत आहे। जर बाजारातून जर तुम्ही विकत तूप आणलं तर बघा ते खूप वेगळं असतं आणि हे जे आपण घरी तयार करतो ना तर हे तूप खूप खायला छान लागतं आणि हेल्दी असतं। तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोरच बनवलेलं असतं तर त्यामध्ये भेसळ वगैरे करण्याचा तर काही प्रश्नच येत नाही आणि घरीच बनवलेलं शक्यतो जास्त खाणं प्रेफर करत जा, कारण की आता बाजारामध्ये भरपूर गोष्टींमध्ये अशा ज्या इतर गोष्टी आहेत तर त्या मिक्स करून आपल्याला विकल्या जातात आणि त्यामुळे काय होतं ना की आपली जी हेल्थ आहे तर ती सुद्धा बिघडते। तर त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही घरीच अशा गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करत जा। थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट खूप छान येतो आणि नंतर तुम्ही बघू शकता आपलं तूप सुद्धा किती छान तयार होईल। तर असंच आता जे मी 2दा ही बॅच करून घेतलेली आहे तर असंच मी थोडं थोडं साय करून पूर्ण जे लोणी आहे तर ते करून घेणार आहे आणि नंतर बघू शकता तुम्ही आता कढईमध्ये माझं एवढं लोणी निघालेलं आहे। तर हे लोणी जे आहे ते 3 ते 4 वेळा स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं, जेणेकरून काय होईल की यामध्ये जर काही दूध वगैरे राहिलं असेल किंवा मग दुधाचे जे काही कण वगैरे असतील तर ते निघून जातील। कारण की बऱ्याचदा काय होतं की साय ही आपली थोडी जास्त दिवसांची असले की जे तूप आहे ते बनल्यानंतर त्याचा वास येऊ नये तर याच्यासाठी आपण याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 वेळा तुम्ही स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलं की जो लोण्याचा गोळा आहे तर त्याच्यातून स्वच्छ असं पाणी निघायला सुरुवात होते आणि 3 ते 4 वेळा धुवून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की आता आपलं जे लोणी आहे ते स्वच्छ झालेलं आहे आणि तुपाचा वास येऊ नये किंवा तूप जे आहे ते भरपूर दिवस टिकावं तर यासाठी हा जो लोण्याचा गोळा असतो तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा, जेणेकरून तूप जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार होईल। आणि आता मी हे जो लोण्याचा गोळा आहे तो स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती छानसं असं आपलं लोणी तयार आहे। जर तुमच्या घरात लहान मुलांना लोणी खायला आवडत असेल तर तुम्ही हे सुद्धा त्यांना देऊ शकता। आणि आता जे लोणी होतं ते मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं होतं आणि हा जो लोण्याचा गोळा आहे तर तो आता मी इथे गॅसवरती मोठ्या गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छानसा असा पिवळसर रंग सुद्धा याला आलेला आहे आणि आता आपलं तूप सुद्धा काढायला सुरुवात झालेली आहे आणि सतत असं हलवत राहायचं ज्यावेळेस तुम्ही असं गॅसवरती तूप करण्यासाठी ठेवता तर असं बाहेर कुठं जास्त वेळ जायचं नाही। आणि आता तुम्ही बघू शकता माझा भांड्यांचा अजिबात पसारा झालेला नाही, फक्त एक मिक्सरचं भांडं आणि ज्यामध्ये मी साय ठेवलेली होती तर एवढीच भांडी पडलेली आहेत आणि एक कढई आहे ज्यामध्ये मी आता लोणी जे आहे ते काढण्यासाठी ठेवलेलं आहे। तर जर तुम्ही असं व्यवस्थित लोण्याची जी पद्धत आहे किंवा साईचं लोणी कसं करायचं जर तुम्ही अशी पद्धत वापरली तर भांड्यांचा जास्त पसारा सुद्धा होत नाही आणि किचन ओट्यावरती जास्त मेसी सुद्धा दिसत नाही। तर आता बघू शकता तुम्ही आपलं जे तूप आहे तर ते काढायला लागलेलं आहे आणि याला सतत असं हलवत राहायचं, जेणेकरून जे तूप आहे किंवा जो खार असतो तो खाली चिटकत नाही। आता 10 ते 15 मिनिट सतत हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता जे तूप आहे तर ते आता बघा सुटायला लागलेलं आहे आणि जो खार आहे तो सुद्धा खाली बाजूला व्हायला लागलेला आहे। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर तूप करायला घेतलं तर जो खार असतो तो फार कमी प्रमाणात निघतो, म्हणजे अगदी 3 चमचे खार जो आहे तो तयार होतो आणि जर तुम्ही डायरेक्ट साईचं तूप करण्यासाठी ठेवलं तर त्याचा खार हा भरपूर प्रमाणात निघतो। तर आता तूप काढायला लागल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये जी तुळशीची पाने असतात तर ती स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये ॲड करायची आहेत, जेणेकरून तुपाला छानसा असा फ्लेवर येईल। आणि आता इथे बघा आपलं तूप तयार आहे। तर तूप तयार कसं होईल हे कसं बघायचं, तर बघा आता हा खार जो आहे ना तो असा ब्राऊन कलरचा झाला की गॅस बंद करायचा, जेणेकरून आपल्याला समजतं की आपलं जे तूप आहे तर ते तयार झालेलं आहे। आणि हा जो वरती फेस आलेला दिसत आहे ना ते तुम्हाला, तर जेव्हा आपलं तूप थंड होतं तर तो व्यवस्थित असा खाली बसतो आणि जो खार आहे तो खाली राहतो आणि जे तूप आहे ते वरती येतं। तर आता बघा इथे 2 ते 3 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तूप हे वरती आलेलं आहे आणि जो खार आहे तो एकदम तळाशी असा राहिलेला आहे। तर आता इथे मी एक डब्बा घेतलेला आहे स्टीलचा, तर यामध्ये आता मी माझं जे तूप तयार केलेलं आहे तर ते काढून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता तुपाला किती छानसा असा कलर आलेला आहे। आणि घरामध्ये ज्यावेळेस आपण तूप करायला घेतो ना तर तेव्हा बघा सुगंध सुद्धा खूप छान येतो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला सुद्धा कळतं की आता यांनी तूप काढायला टाकलेलं आहे। तर आता हे तूप जे आहे ते मी एका डब्यामध्ये भरून घेणार आहे
आणि आता माझं जे तूप होतं तर ते जास्त झालेलं होतं, कारण की माझी साय जी होती तर ती जास्त दिवसांची होती. तर त्याच्यामुळे माझं तूपसुद्धा खूप जास्त निघालेलं होतं. म्हणजे हा एक डब्बा भरून सुद्धा मी एक छोटासा डब्बा घेतलेला होता आणि त्यामध्ये जे राहिलेलं तूप होतं तर ते मी ठेवलेलं होतं काढून. आणि बघू शकता एक मोठा डब्बा भरून इथे छोट्या डब्यामध्ये मी जेवढं काही राहिलेलं होतं तर ते तूप मी काढून घेतलेलं होतं. आणि तुपाला बघू शकता किती छानसा असा कलर आलेला आहे. आणि इथे जो खार आहे तो बघा मोजून 2 ते 3 चमचेच आहे, म्हणजे जास्त काही खार असा निघालेला नाही. तर आता इथे बघा आपलं घरच्या घरी बनवलेलं तूप जे आहे ते तयार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत.